नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 24 जून 2024 गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज फुलबाजारमध्ये आपल्याला फुलांच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते का, त्याचबरोबर उद्या अंगारकी चतुर्थी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती हरळीचे आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला उद्या अंगारकी चतुर्थीमुळे या ठिकाणी आपल्याला दुर्वांची मोठ्या प्रमाणावरती आवक आहे। त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये आज आपल्याला काय बदल पाहायला मिळते का, क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला फुलांच्या दरामध्ये आज आपल्याला काय बदल पाहायला मिळते, तर आज आपण हे पाहणार आहोत। तर आज मार्केटमध्ये थोडीशी गर्दी पण आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जलबरा या ठिकाणी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जलबरा पाहायला मिळतो। तर कमी क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 30 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला एका गड्ड्यासाठी जलबरासाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गुलाब जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज गुलाबासाठी कमीत कमी 50 रुपये ते जास्ती असतं। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी गुलाबासाठी दर आपल्याला पाहायला मिळतो, तर 100 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहू शकता सनफ्लावर आपल्याला जे आहे ते कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला या सनफ्लावरसाठी 50 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। तर एका बंचमध्ये या ठिकाणी आपल्याला स्टिक जे आहे ते 5 स्टिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून ते जास्ती असते 100 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला झेंडू पाहायला मिळतो। तर पिवळ्या कलरच्या झेंडूसाठी आज कमी क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दर पाहायला मिळतो। तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी झेंडूसाठी साधारणतः 120 रुपयेपर्यंत किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर कमी क्वालिटीमध्ये 50 रुपये ते जास्ती असतं। एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 120 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो एक्सपोर्टसाठी या ठिकाणी आपल्याला मालाची पॅकिंग होताना पाहायला मिळते। तर पुणे गुलटेकडी मार्केट या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावरती बाहेरच्या राज्यात या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती फुलांची विक्री होत असताना पाहायला मिळते। तर त्याचबरोबर आपण जे आहे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता इंदोर या ठिकाणी आपल्याला हा जो माल आपल्याला पॅकिंग होताना पाहायला मिळतो। तर एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जो आहे तो आपल्याला पुणे गुलटेकडी मार्केट या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती विक्री होत असताना पाहायला मिळतं। तर फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये असलेले पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आडतदार व्यापारी या ठिकाणी आपल्याला आहेत, तर त्यांना सविस्तर आपण थोडीफार माहिती विचारणार। तर आत्ता जो आज आपल्याला पॅकिंग केलेला माल जो आहे तो इंदोर या ठिकाणी आपल्याला एक्सपोर्ट होताना पाहायला मिळतो आहे। तर काय आपल्याला कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आपल्याला पुण्यातून माल एक्सपोर्ट होताना पाहायला मिळतो आहे? गुजरातला पण होतो, अहमदाबादला होतो, गोवा होतो आणि लोकल पण होतो। हां, तर या ठिकाणी आपल्याला लोकल पण माल या ठिकाणी एक्सपोर्ट होताना पाहायला मिळतं। तर पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी जो मालाची क्वालिटी आपल्याला कशी आहे? मालाची क्वालिटी म्हणजे एक्सपोर्टला माल लागतो सगळा क्वालिटीत द्यायला लागतो, नरम माल काय इथेच आपल्या लोकलला सांगतो। हां, म्हणजे एक्सपोर्टला जो क्वालिटी माल जो असतो आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या 2 ठिकाणी दिवस तरी पोचायला टाईम लागतो ना। हां, म्हणजे 2 दिवसापर्यंत आपल्याला या मालाची क्वालिटी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागते। त्याचबरोबर क्वालिटी असल्यामुळे या ठिकाणी पुढे आपल्याला 3 ते 4 दिवसापर्यंत माल चांगल्या प्रकारे टिकतो आहे। म्हणजे क्वालिटी असल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मालाला चांगल्या प्रकारे दर पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती फुलांची विक्री या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते। तर क्वालिटी कोणत्या कोणत्या मालाची आपल्याला एक्सपोर्ट होताना पाहायला मिळते? आपल्याकडे गुलाब असतात, कलर गुलाब असतो, लाल असतो, कामिनी, जिप्सो। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कामिनी, जिप्सो, गुलाब, सूर्यफूल अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकता सूर्यफूल पण एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला तर एक्सपोर्ट होण्याचा माल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी फुलांच्या मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठ असून या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती विक्री होत असताना पाहायला मिळते। परंतु पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकरी बांधव या ठिकाणी फुल मार्केटकडे कमी वळत आहेत। तर त्याचबरोबर पॉलीहाऊससाठी लागणारा खर्च आहे, तर ओपनमध्ये आपल्याला फुलांची शेती करता येऊ शकते। त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी चांगले आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर त्याचबरोबर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील।